नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर भरपूर जणांचे क्वेश्चन्स होते की जे 10वी आणि 12वीचे जे क्वेश्चन पेपर्सचं फॉर्मॅट जो आहे तो संपूर्ण तुम्हाला माहिती आहे. पण जो क्वेश्चन आन्सर शीट कशी लिहायची, तर याच्या कमेंट आल्या होत्या की 2 पेपर मी अपलोड ज्यावेळेस केले मराठीचे, तर त्याच्यामध्ये आन्सर शीट कशी लिहायची, तर अशा काही कमेंट आल्या होत्या. तर त्या कमेंटवर आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की आन्सर शीट टापटीप कशी सोडवावी, त्याचबरोबर आन्सर शीटवरती काय-काय लिहावे. मला संपूर्ण गोष्टी आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, जेणेकरून असे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील. पहा आता, ही एक डेमो क्वेश्चन पेपर आहे आणि सरावासाठी क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर आहे. ह्या क्वेश्चन पेपर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. SSCसाठी पण हीच आहे आणि HSCसाठी पण हीच क्वेश्चन पेपर आहे. पहा, तुम्हाला आता हा कॉलम दिला जाणार नाही आहे, याला मी काट मारतो. पेपर जो बोर्डाचा असतो त्याच्यात हे फक्त तुम्हाला जे सरावासाठी क्वेश्चन पेपर असते किंवा तुमच्या जे सराव पेपर असतात त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर यूज केली जाते. तिथं हे लागतं त्यांना. हे आपल्याला बोर्डाला अवेलेबल नसतं. ठीक आहे, म्हणजे बोर्डाला तसं नसतं. बोर्डाला काय असतं फक्त की हॉलोक्रॉफ्ट स्टिकरचा कॉलम असतो, एक बारकोड स्टिकरचं असतं आणि हे खालचं काही असं फॉर्मॅट असतो. तर या ठिकाणं जे आहे इन फिगर 1 नंबरचा कॉलम, त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो सीट नंबर आहे तो लिहायचा आहे. एक्झाम्पल म्हणून मी लिहितोय C181704. एक्झाम्पल म्हणून तुमचा जो असेल तो लिहायचा आहे आणि तोच अंकात लिहायचा आहे इंग्लिश मराठीमध्ये अक्षरात. कसं लिहायचं, समजा C लिहिलंय, डॅश करायचं. 1000 असा आहे, पूर्ण नंबर आहे तर त्याला 181704 असं लिहायचं नाहीये. संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहायची आहे. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तुमची सही असेल, म्हणजे जो पेपर लिहितोय त्याची सही या ठिकाणी असेल. ठीक आहे, तुम्हाला दिसत नसेल तर मी हे असं करतो. ठीक आहे, इथं पर्यवेक्षक सही करतील. इथं तुम्हाला काहीही करायचं नाहीये. जे तुमच्या सेंटरला पर्यवेक्षक असतील ते त्या ठिकाणं येऊन सही मारतील. ठीक आहे, सेंटर कोड जो आहे तो तुमच्या हॉल तिकीटवरती दिलेला असतो. हॉल तिकीटवरती तो सेंटर कोड दिलेला असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, कॉलमच्या बाहेर या पद्धतीने नाही लिहायचं, तर तुम्हाला तो एकदम व्यवस्थित असा कॉलमच्या आतमध्ये लिहायचा आहे. हा एक्झाम्पल कोड मी सांगितला, हा कोड नसणार आहे. त्यानंतर तुम्हाला सगळं लिहून झाल्यानंतर एक हॉलोक्रॉफ्ट स्टिकर देतात. ते हा चौकोनी बॉर्डरमध्ये चिटकायचं असतं. ह्या चौकोनी बॉर्डरमध्ये ते चिटकायचं असतं. ठीक आहे, इथं हॉलोक्रॉफ्ट या नावाच्या आत इथं मध्यभागी चिटकायचं असतं. त्यानंतर सब्जेक्ट मराठी लिहायचं, इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, चालेल. कसेही लिहा, दोन्हीही भाषा चालतील. ठीक आहे, दोन्हीही भाषेत चालेल. त्यानंतर पेपर, आता इथं पेपरला डॅश करायचंय का, जर तुमचा मॅथचा पेपर असेल तर पार्ट 1 लिहा, मॅथ 2चा असेल तर पार्ट 2 लिहा, सायन्स 1चा असेल तर सायन्स 1 लिहा, सायन्स 2चा असेल तर सायन्स 2 लिहायचं. बाकी मराठी, संस्कृत, इंग्लिश आणि इतिहास, भूगोल या सब्जेक्टला तुम्हाला डॅश करायचं आहे. डेट, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे ती डेट टाका. लँग्वेज, पेपर कोणत्या भाषेतून लिहिताय, मराठीचा पेपर मराठी भाषेतून राहील म्हणून मराठी लिहा. हे पण इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल, मराठीत लिहिलं तरी चालेल. त्यानंतर हे शेवटला लिहायचं असतं. हा कॉलम, हा जो कॉलम आहे हा शेवटला लिहायचा असतो. यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ सप्लिमेंट, टोटल फिगर, तर इथं नंबर ऑफ सप्लिमेंट जो तुम्ही जेवढ्या सप्लिमेंट घेतल्या तेवढ्या शेवटला आकडा लिहायचा आहे आणि इथं लिहायचं आहे. काहीच नसले घेतलं तर 01 करायचं आहे, इथं 00 करू.
इथं तुमचं काहीच काम नाहीये, इथं तुम्हाला काहीच करायचं नाहीये. हे कोणासाठी आहे? हे जे पेपर तपासेल त्यांच्यासाठी आहे. विद्यार्थ्यांचं इथं काहीही करायचं नाही, इथं पण काहीही करायचं नाही. ह्या ब्लँक जागेवर किंवा इकडं अशा इथं सगळ्यात पहिले पेपर हातात आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले मेन गोष्ट म्हणजे तुमच्या ज्यावेळेस इथं लिहितोय मी, पेपर ज्यावेळेस तुम्हाला ॲन्सर शीट देईल, 10 मिनिटं अगोदर जी ॲन्सर शीट येईल ती आधी व्यवस्थित पाहायची आहे. ते ॲन्सर शीट बरोबर आहे का किंवा फाटलेली वगैरे आहे का चेंज करून घ्यायची आहे लगेचच्या लगेच. आणि हे केल्यानंतर मगच तुम्हाला रेषा मारायच्या आहेत. रेषा कशा मारायच्या हे मी सांगतो, पहा. रेषा पेनाने मारू नका. सगळ्यात पहिले पान उघडायचं आहे. ठीक आहे, पान उघडलं त्यानंतर ते पानाला असं या ठिकाणं स्ट्रेट करायचं आहे. क्वेश्चन पहिला प्रश्न क्रमांक 1 टाकायचा आहे. इथं प्रश्न क्रमांक ऑलरेडी असतं, 1 टाकायचं आहे. इथून लिहायला चालू करायचं नाहीये. प्रश्न पहिल्यातला अ असेल तर तो इथूनच लिहायला चालू करायचा आहे. इथून लिहायला चालू केल्यानंतर तो तुमचा समजा गाळलेली जागा वगैरे असेल तर एक लाईन सोडून लिहायची आहेत अशा. त्याचा ॲन्सरच लिहायचा आहे, क्वेश्चन लिहायचा नाही. त्यानंतर 2 लाईन सोडायच्या आहेत, ब लिहायचा आहे. ब प्रश्न 2 लाईन सोडून लिहायचा आहे. तो झाल्याच नंतर तो झाला समजा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तर तो नवीनच पानावरती घ्यायचा आहे दुसरा प्रश्न. कारण की काय होतं, इथं वरती जे कोड बॉक्स असतात त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 त्याचे मार्क्सच त्यांना त्या ठिकाणी भरावे लागतात. मग समजा क्वेश्चन नंबर 2 पण तिथं लिहिलाय तर त्यांना इकडले मार्क्स इकडेच लिहावे लागतील. ठीक आहे, त्यामुळे तसं करायचं नाही. क्वेश्चन नंबर 1, 2 ह्या व्यवस्थित पाहायचा आहे. गोष्ट म्हणजे स्टार्ट झाल्यानंतर पेपर या ठिकाणी एक लाईन मारायची आहे सरळ. इथून ते इथपर्यंत एक रेष मारायची आहे, इथपर्यंत शेवटपर्यंत लास्टपर्यंत. दिसत नसेल, मी थोडं झूम आउट करून घेतो. ठीक, आता दिसत. या ठिकाणं लास्टपर्यंत जे आहे इथपर्यंत तुम्हाला रेष, एक सरळ रेष मारायची आहे. त्यानंतर तुम्हाला अशी क्वेश्चन झाल्यानंतर एक आडवी रेष मारायची. क्वेश्चन झाल्याच्या नंतर प्रत्येक पानावर अशी एक, आता माझ्याकडे पट्टी नाही आणि कॅमेरा वरती धरलेला असल्या कारणाने या ठिकाणी रेष नीट व्यवस्थित येत नाही, पण या पद्धतीने रेषा आखायच्या आहे. ठीक आहे, प्रश्न पहिला अ लिहिलाय आणि त्याचं पहिल्याचं ॲन्सर लिहिलंय आणि ती जागा ब्लँक सोडली आहे, तर ते ॲन्सर शेवटी लिहायचंच आहे. ब्लँक सोडू नका, काही सोडू नका. एकदम इझी पेपर आहे आणि टाइम पुरेल असा पेपर लिहा. ॲन्सर शीट संपत नाही, सप्लिमेंट खूप असतात. प्रत्येक पानावरती नवीन प्रश्न घ्यायचा. आपण शिकलो एक 5 ते 6 गोष्टी. त्या गोष्टी मी या ठिकाणी लिहित आहे. नंबर 1 ती गोष्ट आहे फ्रंट पेज आपण भरायचं शिकलो. काही डाऊट असतील तर कमेंट करा, तिथे देखील तुमचे प्रश्न विचारू शकता. प्रत्येक क्वेश्चन आहे तो नवीन पानावर घ्यायचा आहे. नवीन पानावरच घ्यायचा आहे. नवीन पानावर घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे याची लिस्ट मी वाटलंच आपल्या टेलिग्रामला टाकून देईल. ठीक आहे. 3 नंबर फ्रंट पेज झालं, नवीन क्वेश्चन झालं. रेषाचं पाहायचं आहे. दोन्ही बाजूनी रेषा मारायच्या आहेत, दोन्ही बाजूने. आता मला या ठिकाणी लिहिता येत नाही, हातात माईक असल्यामुळे एका हातात माईक आणि दुसऱ्या हातात जे हे ट्रायपॉड आहे, हे जे फिक्स केलेलं आहे
ती तुम्हाला असं हालताना दिसत असेल, त्यामुळे थोडा ॲडजस्टमेंटसाठी प्रॉब्लेम होतो. मी त्याच्यामुळे शक्यतो स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ बनवत असतो तुमच्यासाठी. आपल्याकडे व्हाईट बोर्ड पण व्हिडिओ आहेत, पण आपण ते बनवत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 3 नंबर झालं. 4 नंबर आपण पाहिलं, की प्रश्न सोडवायचे नाही. म्हणजे समजा क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला येत नाही, तर तो रिकामा ठेवलाय तुम्ही स्टार्टिंगला आणि नंतर सोडणार आहात. तर नंतर शेवटला पेपर चेक करायचा आहे. तो क्वेश्चन राहिलाय आणि तो काहीतरी लिहून टाकायचा आहे. ब्लँक सोडायचा नाही. ब्लँक सोडल्यानंतर स्टार्टिंगपासूनच जर ब्लँक पेज असेल, तर जो एक्झामिनर असतो, तो एक्झामिनर तो पेपर तपासायला थोडा कंटाळा येतो. म्हणजे त्याला वाटतं, की हा पेपर काय एवढा काही खास लिहिलेला नाही. म्हणून तो पेपर चांगला तपासत नाही. स्टार्टिंगचे 2 पेजेस ॲटलीस्ट चांगले लिहा. ह्याची क्वेश्चन पेपर्स ही तुम्ही मार्केटमध्ये आन्सर पेपर अवेलेबल आहे. HSC, SSC दोन्हीसाठी हीच क्वेश्चन पेपर आन्सर पेपर आहे. तुम्ही परचेस करू शकता. व्हिडिओ 12 ते 13 मिनिटाचा झालेला आहे. भेटूया पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.